नमस्कार मंडळी, राम राम. तर इकडे आज आहे एकादस आणि एकादस असल्यामुळे स्वयंपाक माझा थोडक्यातच असते म्हणजे मुलांसाठी. आणि त्यानंतर इकडे मी पराठे केलेले आहे. तर माझं गोकुळ बघा कसं भरलेलं आहे. तर इकडे दोघं मुलं दानिश आणि ओवी इकडे खात होते पराठे. तर तसाच रिधू आला आणि आल्याबरोबर मी त्यांना म्हणलं की मस्त करता 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 त्याला चारा म्हणजे तो खातील. आणि यांचं इकडे खाण्या पण चालू होते आणि मस्त्या करणं सुद्धा चालू होतं. आणि एकादस असल्यामुळे प्रतीकडे आजची एकादस प्रतीकडे होती. आणि तो म्हणाला की ताई चल सोबत, कारण की उद्याचा कार्यक्रम आहे. तर आम्हाला काही बाहेर ते ते पण कार्यक्रमाच्या पण काही वस्तू आणायच्या होत्या. तर इकडे पेढे, केळं, त्यासाठी फराळाचे शेव, राजगिऱ्याचे लाडू वगैरे आणि उद्याच्या तयारीचं पण काही काही वस्तू होत्या, ज्या की आम्ही आणल्या आणि फ्रीजमध्ये ठेवल्या. आणि त्यानंतर हा ब्लॉग आहे नेक्स्ट डे, म्हणजेच प्रतीकचं होतं फायनल. म्हणजे प्रतीकचं लग्न पक्का झालेलं आहे माझ्या भावाचं. तर त्याचीच ही फायनल होती. तर प्रगती इकडे पेढा वगैरे चाढून साखरेची पुडी म्हणून एक पीस साखरेची पुडी दिली, तिला दिली. आणि त्यानंतर इकडे हे दोघं जण सेलिब्रेट करत आहे, म्हणजे एकमेकांना शुभेच्छा म्हणून देत आहे. आणि त्यानंतर इकडे आम्ही छान फोटो काढून घेतले. त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर इकडे नवीन वर्षाची नवीन पार्टी होती. छान मज्जा केली आम्ही. तुम्ही सर्वांना ओळखत असेल, नसेल ना ओळखत तर प्रतीकचा साक्षरंदात नक्की मी सर्वांची ओळखी करून देईल. आणि आमच्या या ग्रुपमध्ये आणखी एक ॲड झाली, ती म्हणजे प्रतीकची बायको ॲड होणार. तर याची मला खूप खुशी आहे. आणि चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि मिनी ब्लॉग नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.